मलकापूर नावाचं एक प्यारसं गाव होतं. गावाची लोक खूप जास्त साधारण आणि मेहनती होती. असं म्हणतात की गावाची लोक एवढी भोळी होती की तिथे कोणता ना कोणता कारनामा सतत होत राहायचा. तूच माझे पैसे घेतले आहेस, मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. मी तुझे कोणते पैसे नाही घेतलेत. तू माझ्यावरती संशय नाही घेऊ शकत. असं पण तुझ्याकडे एक चवन्नी पण नाहीये. असं पण तुझ्याकडून कोण चोरी करल? मलकापूर गावामध्ये काही व्यापारी आले होते जे पैशांच्या गोष्टीवर आनाकानी करत होते आणि हीच गोष्ट गावाच्या सरपंच पर्यंत पोहोचली. तुलसीराम, सकाळी सकाळी माझ्याकडे कसं काय येणं झालं तुझं? मालक माफ करा, या गद्दारानं माझे पैसे चोरले आहेत. याला जेवण करायची खूप वाईट सवय लागली आहे. दिवसभर याचं तोंड चालूच राहतं, दिवसभर जेवतच राहतं फक्त. जेव्हा याच्याकडले पैसे संपतात, एक तर हे दुसऱ्यांकडून चोरी करतं, नाहीतर व्याजाने घेऊन जेवण करतं. मी काही चोरी नाही केलीये आणि मी काय कोणता चोर नाहीये. काय बोलतोस? आपल्या गावात चोरी? ही तर खूप वाईट गोष्ट आहे. याआधी आपल्या गावात कधी चोरी तर झाली नाहीये. माझ्यावर भरोसा ठेवा, मी काही चोरी नाही केलीये. जर तुम्हाला वाटत असेल तर माझी झडती घ्या. खरं तर हे आहे, चोरी तुलसीरामनं केलीये, मी नाही. वाह 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 वाह, उल्टा चोर कोतवाल को डांटे. एक तो चोरी ऊपर से सीना चोरी. सरपंच साहब, चोरी आने के लिए पैसे माझे गायब आहेत. सरपंच, जर मी खरंच चोरी केली आहे ना, तर तुलसीरामला सांगा खरं करून दाखवायला, नाहीतर माझी माफी माग. तू खरं करून दाखवू शकतोस? तुझ्याकडे काही सबूत आहे? सरपंच, जेव्हा माझे पैसे गायब झाले तेव्हा हाच माझ्याजवळ होता. आता तू सांग भाऊ, तुझ्याकडे काय सबूत आहे? तुझे पैसे तुलसीरामने चोरले आहेत. माझ्याकडे पण सबूत नाही आहे सरपंच. माझे पैसे पण जेव्हा चोरी झाले तेव्हा माझ्याजवळ तुलसीरामच होता. तुमच्या दोघांकडे एकामेकाविरुद्ध काही सबूत नाही आहे का? सांगा बरं मला. तुम्ही दोघं माझा वेळ बर्बाद करायला इथं आलात. तुम्ही दोघं जाऊ शकता. तुलसीराम त्या माणसाबरोबर सरपंचच्या घराच्या बाहेर निघाला आणि त्याच्याकडे बघून बोलला. मला तर वाटलंच होतं सरपंच या गोष्टीमध्ये काही करू शकणार नाहीयेत. जर माझी कोणी मदत करू शकत असेल तर ते फक्त आपल्या गावची म्हातारी आजीच करू शकते. चला माझ्यासोबत. मी खूप मोठे मोठे खोटारडे बघितले आहेत तुलसीराम, पण तुझ्यापेक्षा जास्त खोटारडा जीवनात नाही पाहिला. एक तर तू माझे पैसे चोरलेस आणि वरून तू माझ्यावरच आरोप करतोयस. तुलसीराम त्या माणसाला गावाच्या एका सुनसान इलाक्याच्या झोपडीमध्ये घेऊन आला, जिथे एक मोठी म्हातारी बाई होती. अरे बाप रे बाप, ही म्हातारी आजी आहे का कोणी बुलडोजर? आपलं तोंड बंद ठेव नालाय का, तू तर तोंडानच एक चोर दिसतोस. तू एकदम बरोबर बोललीस. याने माझे पैसे चोरले आहेत. मी यासाठीच तुमच्याकडे घेऊन आलोय. अरे भावा, तू परत सुरू झालास. किती वेळेस सांगितलंय तुला मी तुझे पैसे नाही घेतलेत, उलट तू माझे पैसे चोरलेस. काळजी नका करू, आता काहीच वेळामध्ये कळून जाईल. ते कसं काय? माझ्या नजरेनं कोणताच चोर दूर पळून नाही जाऊ शकत. तुम्ही दोघं माझ्या झोपडीच्या बाहेर या. म्हातारीबाईचं बोलणं ऐकून तुलसीराम आणि तो माणूस झोपडीमधून बाहेर पडले. म्हातारी काकी त्या दोघांना एका शेताकडे घेऊन गेली आणि त्या दोघांकडे बघून बोलली. आता माझं बोलणं ऐका. तुम्हा दोघांमधलं कोण खोटं बोलत आहे आणि कोण खरं बोलत आहे, ह्या गोष्टीचा फैसला आत्ताच होऊन जाईल. तुम्ही दोघं जमिनीवर बसा. मी 123 म्हणून एक मंत्र वाचेल. मंत्र वाचल्यानंतर जसंच तुम्हा दोघांमधला जो पण चोर असेल त्याच्या डोक्यावर पाण्याचे थेंब पडायला लागतील. तुलसीराम आणि तो माणूस जमिनीवर बसले. म्हातारीबाई जोरात मंत्र वाचायला लागली. 1 2 3 वाजवा सगळ्यांची बीन. अचानक तुलसीरामाने आपलं हात डोक्यावर ठेवला. तेव्हा त्या म्हातारीबाईला कळलं, चोर तूच आहेस तुलसीराम. हे काय बोलताय तुम्ही? माझ्या डोक्यात खाजवत होतं. मी तर फक्त खाजवण्यासाठी हात वरी केला होता. माझे हे केस उन्हामध्ये पांढरे नाही झाले तुलसीराम. तुझ्या मनामध्ये चोर होतं म्हणून तुझा हात सगळ्यात पहिला वरती झाला. सरळपैकी सांगून टाक, नाहीतर मी असा मंत्र पण ओळखते ज्याला वाचतानाच तू जळून भस्म होऊन जाशील.
म्हाताऱ्या बाईचं बोलणं ऐकून तुलसीराम वाईट प्रकाराने घाबरला आणि त्याने सगळे पैसे काढून म्हातारीच्या हातात ठेवले. तुमचे खूप खूप आभार. अरे कसला धन्यवाद. तुला चोर हवा होता, तुला भेटला. बाकी पैसे माझे आहेत. निघून जा तुम्ही दोघं इथून. ही कोणती बळजबरी आहे? तुम्ही माझे पैसे कसे घेऊ शकता? ते सरळ गावाच्या सरपंचकडे पोचला. सरपंच, तुम्ही काहीतरी करा ना. एकतर तुळशीरामनं स्वतः चोरी केली, वरून त्या म्हाताऱ्या आजीनं माझ्याकडून घेतले. म्हाताऱ्या आजीची ही गोष्ट खूप वाईट आहे. आपण आत्ता तिच्या घरी जाऊ. मी काय ऐकतो आजी, काय हे सगळं खरं आहे? मी चोर पकडून देण्याचा वादा केला होता, जो मी पूर्ण केला. पैसे देण्याचा वादा नाही केला होता. मला काय पागल समजलंय तुम्ही? आपल्या गावाचं नाव लांब लांब पर्यंत चांगल्या लोकात प्रसिद्ध आहे. तुमच्यामुळे गावाचं नाव खराब होतंय. तुम्ही आत्ताच्या आत्ता गाव सोडून चालल्या जा. सरपंच बोलणं ऐकून काकी उदास होऊन तिथून निघून गेली. काकी उपाशी जंगलाच्या एका तलावाच्या बाजूला एका झाडाजवळ बसली. मला तर खूप जोरात तहान लागली आहे आणि भूकही लागली आहे. जेवण तर नाही आहे. चला पाणीच पिऊन घेते. काकी तलावाचं पाणी प्यायला लागली. तेव्हा तिची नजर तलावाच्या पाण्यामध्ये पडलेल्या चमकदार दगडांवर पडली. अरे, हे दगड तर खूप सुंदर आहेत. काकीने एक दगड तिथून उचलला. तेव्हा तिला एका माणसाचा आवाज ऐकू आला. हा दगड काही साधासुधा दगड नाहीये. हा एक जादुई दगड आहे. काकीने बघितलं की एक सुंदर तरुण एक विचित्र अंदाजामध्ये त्याच्याकडे बघून हसत होता. मी काही समजले नाही. मी या जंगलाचा रक्षक आहे. तुम्ही जे हातात दगड घेतला आहे तो एक जादुई दगड आहे. अच्छा, तर मग मला सांग की हा काय काय करू शकतो? हे तर तुमच्या विचारावरती अवलंबून आहे. तुम्ही याच्याकडून काय करून घेणार? एवढं बोलून तो माणूस तिथून निघून गेला. काकी त्या दगडाला आपल्या झोल्यामध्ये घालून एका दुसऱ्या गावाच्या जवळ जाऊन एका झोपडी बनवून त्यामध्ये राहायला लागली. मला तर खूप जोरात भूक लागली आहे. तेव्हा तिथे त्या गावाचा एक माणूस आला. आजी, तुम्ही इथं झोपडी कोणाला विचारून लावली आहे? कोण आहेत तुम्ही? आम्ही अनोळखी लोकांना आमच्या गावात असंच नाही राहू देणार. मी एक म्हातारी बाई आहे. मला सांगा, मी कुणाचं काय बिघडू शकते? हे सगळं मला माहित नाहीये. आजकालच्या बाया खूप चातुर्यानं चोरी करून पळून जातात. तुम्ही हे गाव सोडून जाऊ शकता. एवढं बोलून तो माणूस तिथून निघून गेला. आता मी कुठं जाऊ? सत्यानाश होऊन जाऊ माझं. शेवटी मी 4 पैशांसाठी आपली नियत बदललीच का? मला ह्या गावाच्या मुखियाशी मदत मागावी लागेल. होऊ शकते की तो माझी काही मदत करील. काकी हळूहळू कदमांनी मुखियाच्या घराकडे निघाली. पण काकीने पाहिलं की मुखिया चिंतित अवस्थेमध्ये आपल्या घराच्या बाहेर फिरत होता. काय तुम्हीच ह्या गावाचे मुखिया आहात? मला तुमच्याशी एक मदत हवी आहे. आता चालल्या जा आजी. माझ्या मुलाची तब्येत ठीक नाहीये. मी खूप जास्त परेशान आहे आता. मुखियाचं बोलणं ऐकून काकीच्या चेहऱ्यावर एक चमक आली. मी तुझी मदत करू शकते मुखियाजी. अच्छा, ते कसं काय? मला एक असा सूप बनवता येतो ज्याला पिऊन तुमचा मुलगा स्वस्थ होऊन जाईल. असं कोणतं सूप आहे जे पिऊन माझा मुलगा चांगला होईल? कारण मोठे मोठे डॉक्टर पण माझ्या मुलाला चांगलं करण्यासाठी असफल राहिलेत. दगडाचा सूप. आता तुमच्याशी काय बोलू मी? फक्त एवढंच बोलू शकतो, डुबते को तिनके का सहारा. तुम्ही आत या. मुखिया काकीला घेऊन आपल्या घराच्या आत आला. काकीने एका भांड्यामध्ये खूप सगळं पाणी घातलं आणि त्यामध्ये तोच जादुई दगड पण टाकला. काही वेळानंतर पाणी उसळायला लागलं. या पाण्यातून तर खूपच चांगला सुगंध येतोय. काहीच वेळामध्ये सूप बनून तयार झाला. मुखियाने जसंच आपल्या मुलग्याला ते सूप पाजवलं, त्याचा मुलगा स्वस्थ झाला. तुम्ही तर कमालच केली. सांगा, मी तुमची काय मदत करू शकतो? काकी एक खूप मोठी चतुर महिला होती. ती त्या दगडाचा चमत्कार समजून गेली होती.
मला गावामध्ये राहण्यासाठी एक पक्कं आणि चांगलं घर हवं आहे आणि जोपर्यंत माझा धंदा इथे जमत नाही, मला रोज 3 वेळा चांगलं बनलेलं जेवण हवं आहे. तुम्हाला सगळं भेटल. मी तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्ही काय चमत्कार केला आहे. मुखियाने काकीसाठी एक चांगलं घर तयार करवलं. गावामधून रोज चांगलं भोजन काकीसाठी येत जायचं. त्या जंगलाच्या तरुणने तर चांगलं बोललं होतं, हा दगड तर खरंच जादुई पत्थर निघाला. बस ह्याचा वापर आपल्या बुद्धीनेच करू शकतो आपण. पण मला आपलं गाव खूप जास्त आठवत आहे. मी आपला अपमान कधीच नाही विसरणार. सरपंचला एक दिवस मजा नक्कीच दिलवेल. हळूहळू दिवस निघत गेले. काकीचं खाऊन खाऊन वजन 100 किलोच्या पार निघालं होतं. गावाच्या प्रत्येक घरातून फुकटचं जेवण वेगळं यायचं आणि त्यावर आता काकी आपल्या दगडाच्या बनलेल्या सूपची किंमत आपल्या मनानेच वसूल करायची. तुमचे दिवस खूपच लवकर बदलणार आहेत आजी. मी काही समजले नाही मुखियाजी. काल शहरामधून खूप मोठ्या मंत्र्याचा मला कॉल आला होता. तो बिचारा पोटाच्या त्रासामुळे खूप जास्त परेशान आहे. तर मग तू माझ्या घरचा पत्ता दिला असतास. माझ्या दगडाचा सूप पिऊन त्याच्या पोटातला विकार कायमसाठीच समाप्त होऊन गेला असता. मी असंच केलं आहे. आपल्या दगडाच्या सूपची चांगली किंमत घ्या तुम्ही त्या मंत्र्यांकडून. आणि एक दिवस तो मंत्री काकीच्या घरी येऊन पोचला. बऱ्याच दिवसापासून माझ्या पोटाचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. खूप मोठ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवलं पण काहीच फायदा नाही झाला. काळजी नका करू. आता तुम्ही इथे आला आहात तर तुमचं पोट एकदम बरोबर होऊन जाईल. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देईल. काकीने दगडाचा सूप बनवून मंत्रीला पाजवला. दगडाचा सूप पिऊन मंत्री आपल्याला स्वस्थ महसूस करायला लागला आणि आनंदात बोलला, ही तर कमालच झाली. जे काम अमेरिकेतले मोठे मोठे डॉक्टर नाही करू शकले, आपल्याच देशातल्या आजींनी करून दाखवलं. बोला आजी, काय पाहिजे तुम्हाला? मला माझ्या गावामध्ये एक खूप मोठी हवेली हवी आहे आणि त्याच बरोबर सरपंचचा औदा पण हवा आहे. दिलं. दुसऱ्या दिवशी काकी पोलीस बल बरोबर आपल्या मलकापूरमध्ये गेली. मलकापूरचा सरपंच काकीला बघून बोलला, मला माहित होतं तू एक दिवस जरूर पकडल्या जाशील. तेव्हा मंत्री सरपंचला बोलला, आजपासून मलकापूर गावची सरपंच आजीही असतील. हा माझा आदेश आहे आणि तुम्हाला हे गाव सोडून आत्ताच चालल्या जायचंय. अरे ही काय गोष्ट झाली? मी शेवटी काय केलंय जे की मला गाव सोडून जावं लागल? ही पोलीस पाहताय तुमच्यासाठीच आणली आहेत. एक तर गाव सोडून चालल्या जा किंवा या पोलीसवाल्यांसोबत चालल्या जा. सरपंच समजून गेला की काकीने त्याला आपल्या अपमानाचा बदला घेऊन टाकला आहे. काकी आज पण आपल्या हवेलीमध्ये दगडाचा सूप बनवते.